प्रचाराचा धुरळा सुरू असतानाच पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारांना सध्या भेडसावतीये ती गरमीची समस्या। भर उन्हात कार्यकर्त्यांना प्रचाराकरता बोलवण्याचं आव्हान उमेदवारांसमोर उभं ठाकलंय। दुपारच्या वेळेतला प्रचारही त्यामुळे थंडावलाय। पहा। पहिल्या टप्प्याच्या प्रचारात कुणाची हवा असा प्रश्न जर नागपूरकरांना विचारला तर उत्तर नक्कीच उकाड्याची हवा आहे असं मिळेल। प्रचाराचे फक्त 15 दिवस उरलेले असताना पहिला टप्पा असलेल्या पूर्व विदर्भात दुपारच्या वेळेत अजूनही शुकशुकाट पाहायला मिळतोय। नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे। पण इथले उमेदवार दुपारच्या वेळी प्रचाराला देखील बाहेर पडायला धजावत नाहीये। प्रचाराचं नाव काढलं की कार्यकर्त्यांना गरमीची भीती वाटू लागते। त्यातच आगामी काळात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज देखील वर्तवल्यानं उमेदवारांची धास्ती वाढलेली आहे। नागपूरमध्ये 42 अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा चढलाय। दुपारच्या वेळेत रस्ता आग ओकतोय। गर्मीनं कार्यकर्त्यांचा जीव काढलाय तर उमेदवारांना घाम फोडलाय। कार्यकर्त्यांना उन्हाच्या झळा बसू नयेत म्हणून की काय, नागपूरचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत प्रचारात उतरते आहे। नागपूरची सध्याची उन्हाची परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांना हायवूश करत उन्हातच प्रचार करावा लागतो आहे। म्हणून त्यांची काळजी घेत त्यांना कधी निंबू सरबत, कधी उसाचा रस, कधी कोल्ड ड्रिंक्स अशा पद्धतीने अविरत पुरवठा जो आहे तो केला जातो आहे। कारण की दुपारच्या वेळी नागपूरच्या रस्त्यावरती कर्फ्यूसारखी स्थिती पाहायला मिळत आहे। त्यामुळे अशा वेळेमध्ये प्रचार तर सोडा, महिला पापड वाळवायला सुद्धा बाहेर पडताना दिसून येत नाही आहे। म्हणूनच उमेदवारांनी आता सकाळी रॅली, दुपारी बूथ बैठका आणि त्यानंतर थोडी विश्रांती अशी शक्कल शोधून काढली आहे। आरोपांचं राजकारण तापलेलं असताना देखील नागपूरच्या उन्हाच्या तीव्र झळाही वाढल्यात। गरमी आणि घामाच्या धारा इतक्या की मतदारांना हात पण मिळवायची खोटी। त्यामुळे प्रचाराचं मैदान अधिकच तापणार असल्याचं चित्र आता दिसू लागलंय। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।